श्री स्वामी समर्थ. अमावस्येच्या या काळ रात्रीनंतर असा एक भयंकर महाविनाश होणार आहे, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. ज्याच्या घरात हसती माणसे आहेत, ती अचानक रडायला लागणार आहेत. ब्रह्मांडात एक अशी भयंकर घडामोड घडत आहे, ज्यामुळे मोठ्यांचे अंदाज धुळीस मिळणार आहेत. जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल, तर पुढच्या काही तासात तुमच्या आयुष्यात असे मोठे कांड घडणार आहे, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण 1 मिनिटासाठी थांबून विचार करा, हे अश्रू दुःखाचे असणार आहे की अति आनंदाचे? जो सत्यानाश होणार आहे तो तुमचा होणार आहे की तुम्हाला त्रास देणाऱ्या शत्रूंचा? होय, या अमावस्येला ब्रह्मांडात एक अशी दुर्मिळ उलथापालथ होत आहे, जी गेल्या अनेक दशकात झाली नव्हती. पण लक्षात ठेवा, या काळात केलेली फक्त एक चूक तुम्हाला भिगेला लावू शकते किंवा संकटाच्या खाईत ढकलून देऊ शकते. विशेषतः बाहेरच्या कोणाजवळ खाऊ नका आणि या एका जागी एकट्यात मुळीच जाऊ नका. हा दिलेला इशारा जर तुम्ही दुर्लक्षित केला तर पश्चातापाशिवाय हातात काहीच उरणार नाही. पण जर तुम्ही ही एक चूक टाळली तर या 5 घटना ऐकून तुमच्या डोळ्यात आनंदाश्रूचा महापूर आल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यातील सर्वात मोठा वळणबिंदू पाहण्यासाठी हा भविष्यवाणीचा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की ऐका, कारण तुम्ही स्वतः देवाला धन्यवाद द्याल. चला तर मग जाणून घेऊयात या अमावस्येचा संपूर्ण खरी भविष्य कहाणी. वृश्चिक राशींच्या जातकांनो, येत्या अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे, मानसिक ताण आणि जुने क्लेश यांचा पूर्ण सत्यानाश होणार आहे. गेल्या काही काळापासून वृश्चिक राशींच्या जातकांना ज्या अनाम भीती आणि अडचणींनी घेरले होते, त्या ढगांचा अंत आता समीप आला आहे. ग्रहांच्या विशेष हालचालीमुळे तुमच्या राशीवर असलेला जुना नकारात्मक प्रभाव नष्ट होणार असून, ज्या गोष्टीमुळे तुमच्या प्रगतीत अडथळा येत होता, त्या सर्व गोष्टी आता समूळ नष्ट होणार आहेत. हा सत्यानाश तुमच्या आयुष्याचा नसून तुम्हाला त्रास देणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा असणार आहे. वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत दिलासादायक ठरणार आहे. विशेषतः तुमच्या गुप्त शत्रूंचे आणि प्रतिस्पर्ध्यांचे कारस्थान पूर्णपणे धुळीस मिळेल. कार्यक्षेत्रात किंवा वैयक्तिक आयुष्यात जे लोक तुमच्या विरुद्ध कट कारस्थाने करत होते, त्यांचा पर्दाफाश होईल आणि ते स्वयंचलितपणे तुमच्या मार्गातून बाजूला होतील. यासोबतच आरोग्याशी संबंधित दीर्घकालीन समस्या किंवा मनावर असलेले अवाजवी ताण अचानक निघून जाऊन तुम्हाला एक नवीन मोकळा श्वास घेता येईल. थोडक्यात सांगायचे तर तुमच्यातील नकारात्मकतेचा अंत होऊन एका सुवर्ण काळाची सुरुवात होणार आहे. अमावस्येच्या या ब्रह्मांडीय उलथापालथीनंतर वृश्चिक राशींच्या जातकांसाठी यशाचे नवे मार्ग खुले होतील. कोर्ट कचेरीचे खटले, आर्थिक चणचण किंवा अडकलेले जुने व्यवहार या सर्व समस्यांचा निपटारा होईल. बऱ्याच दिवसांपासून थकीत असलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती भक्कम होईल. ज्या जुन्या संकटामुळे तुमचे हसते खेळते आयुष्य थांबले होते, त्या संकटाचा नायनाट होऊन तुमच्या जीवनात पुन्हा एकदा सकारात्मकतेचा आणि आनंदाचा सुवर्ण सूर्य उगवणार आहे. वृश्चिक राशींच्या जातकांनो, या अमावस्येनंतर तुमच्या घरात आणि मनात आनंदाश्रूचा वर्षाव होणार आहे. हसती खेळती माणसे रडायला लागणार. या वाक्याचा खरा अर्थ हाच आहे की दुःखाचे दिवस संपून डोळ्यातून अति आनंदाचे अश्रू वाहणार आहेत. वृश्चिक राशींच्या जातकांनी ज्या क्षणाची, ज्या बातमीची किंवा ज्या यशाची गेली कित्येक वर्षे चातकासारखी वाट पाहिली होती, तो सुवर्ण क्षण आता अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. घरातील वातावरण अचानक इतके भावूक आणि आनंददायी होईल की जुन्या सर्व वेदना क्षणार्धात विसरल्या जातील. विशेषतः कुटुंब, नातेसंबंध आणि वैयक्तिक आयुष्यात एक मोठा चमत्कार घडणार आहे. बऱ्याच दिवसांपासून ताणलेले संबंध, कौटुंबिक गैरसमज किंवा दुरावा निर्माण झालेल्या नात्यांमध्ये अचानक गोडवा निर्माण होईल. अपत्य प्राप्तीची वाट पाहणाऱ्यांना किंवा मुलांच्या करिअरबद्दल चिंतित असलेल्या पालकांना अशी काही अभूतपूर्व खुशखबर मिळेल की घरातील प्रत्येकजण आनंदाने गदगद होईल. इतके दिवस मूकपणे सहन केलेल्या त्रासाचे फळ जेव्हा डोळ्यासमोर यश बनवून येईल, तेव्हा आनंद आवळणे कठीण होऊन सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू छलकतील. या व्यतिरिक्त करिअर आणि नोकरीच्या क्षेत्रात तुम्हाला मिळालेले यश सर्वांना थक्क करणारे ठरेल. दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रमोशन, स्वप्नातील नवीन नोकरीचा कॉल किंवा एखाद्या मोठ्या व्यवसायाची डील फायनल झाल्याची बातमी तुम्हाला याच काळात मिळेल. तुम्ही केलेल्या कष्टाचे आणि त्यागाचे चीज झालेले पाहून फक्त तुमचेच नाही, तर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या प्रियजनांच्या डोळ्यातही अभिमानाचे आणि आनंदाचे पाणी उभे राहील. हा काळ तुमच्या आयुष्यातील भावनिक आणि अत्यंत सुखद टर्निंग पॉईंट ठरणार आहे.
वृश्चिक राशीच्या जातकांनो, या अमावस्येला ब्रह्मांडात असा एक अलौकिक आणि अत्यंत दुर्मिळ राजयोग आकार घेत आहे, जो गेल्या कित्येक दशकात पाहायला मिळालेला नाही. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी ग्रहांची ही महा उलथापालथ साधीसुधी नसून तुमच्या कुंडलीत मंगल गुरुचा महापरिवर्तन योग आणि महालक्ष्मी राजयोग एकाच वेळी सक्रिय होत आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ हा अत्यंत आक्रमक आणि शक्तिशाली स्थितीत येत असल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व ग्रहांचे दोष, शनीची साडेसाती, दुष्प्रभाव आणि राहू-केतूचे अडथळे या महायुगाच्या ज्वालांमध्ये जळून भस्मसात होणार आहे. ग्रहांच्या या महायुतीमुळे तुमच्या शरीरात आणि मनामध्ये एक प्रचंड अदृश्य ब्रह्मांडीय ऊर्जेचा संचार होणार आहे. हा योग सक्रिय होताच गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या प्रगतीला लागलेले ग्रहण सुटणार आहे. ज्या कामामध्ये तुम्ही हात घालत होतात आणि अपयश येत होते, तेच काम आता एका चुटकीसरशी फत्ते होईल. तुमच्यातील निर्णय क्षमता, नेतृत्व गुण आणि आकर्षण शक्ती इतकी तीव्र होईल की समोरचा कोणताही व्यक्ती तुमच्या प्रभावाखाली आल्याशिवाय राहणार नाही. या दुर्मिळ योगामुळे तुमच्यासाठी भाग्योदयाचे बंद दरवाजे सताड उघडले जाणार आहेत. हा असा काळ आहे जिथे तुमचे नशीब दुप्पट वेगाने धावायला सुरुवात करेल. तुमच्या अंतरात्म्याचा आवाज इतका प्रबळ होईल की येणारे संकट आणि मिळणाऱ्या नफ्याची संधी तुम्हाला आधीच जाणवू लागेल. निसर्गाची ही संपूर्ण ताकद आणि ग्रहांचे हे दुर्मिळ राजयोग आता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकले आहेत. थोडक्यात सांगायचे तर वृश्चिक राशींच्या जातकांसाठी आता अंगारकी ते सुवर्णकाळ असा थक्क करणारा प्रवास सुरू होत आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या महा उलथापालथीच्या आणि सुवर्णकाळाच्या उंबरठ्यावर असताना वृश्चिक राशींच्या जातकांनी ही एक अत्यंत महत्त्वाची चूक मुळीच करू नये. जेव्हा तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडणार असतो, तेव्हा नकारात्मक शक्ती आणि काही हितशत्रू तुमच्या या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे ग्रहांच्या या संवेदनशील काळात स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि भाग्योदयाची संधी हातातून निसटू नये म्हणून खालील खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेरच्या कोणाजवळही खाऊ पिऊ नका. या काळात तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या गुप्त शत्रूंची नजर असू शकते. ओळख पाळख नसलेल्या किंवा त्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वास नाही अशा व्यक्तींकडून दिलेले अन्न, पेय किंवा गोड पदार्थ स्वीकारणे टाळा. ग्रहांची स्थिती नाजूक असताना वाईट नजर किंवा कपट कारस्थानाचा थेट प्रभाव तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक शांतीवर पडू शकतो. त्यामुळे या दिवसात फक्त घरातील सात्विक अन्नालाच प्राधान्य द्या. दुसरी गोष्ट म्हणजे एकट्यात प्रवास करणे किंवा निर्जन ठिकाणी जाणे टाळा. या अमावस्येच्या आसपासूनच्या काळात ब्रह्मांडात ऊर्जेचे मोठे वादळ असते. अशावेळी रात्रीच्या वेळी अवेळी किंवा अनोळखी उदासीन ठिकाणी एकटे जाणे धोक्याचे ठरू शकते. तुमच्या मनातील सकारात्मकता आणि एकाग्रता भटकू नये यासाठी गर्दीच्या किंवा अति एकांत ठिकाणापासून दूर राहा. या काळात देवाचे स्मरण ठेवणे, संयम बाळगणे आणि आपल्या जवळच्या आणि विश्वासू माणसाच्या सोबत राहणेच तुम्हाला मोठ्या संकटापासून वाचवेल. या सर्व ब्रह्मांडीय उलथापालथीनंतर आणि घेतलेल्या खबरदारीनंतर तुमच्या आयुष्यात आर्थिक आणि कौटुंबिक भरभराटीचा एक नवा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. वृश्चिक राशींच्या जातकांसाठी हा काळ केवळ मानसिक शांती देणारा नसेल तर भौतिक आणि आर्थिक समृद्धीचा मार्ग सुकर करणारा ठरेल. ग्रहांचे हे शुभ संकेत दर्शवतात की तुमच्या कष्टाचे फळ आता तुम्हाला दुप्पट वेगाने मिळायला सुरुवात होईल आणि सर्व क्षेत्रात तुमची प्रगती वेगाने होईल. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिल्यास या काळात तुम्हाला अनेक अकल्पित धनलाभाच्या संधी मिळतील. थकीत असलेले पैसे, जुनी देणी किंवा अडकलेली मालमत्ता मोकळी होण्याचे दाट योग आहेत. जर तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा, नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील आणि नोकरीत पगारवाढीचा किंवा बोनसच्या शुभ बातम्या मिळतील, ज्यामुळे तुमची तिजोरी पुन्हा एकदा आनंदाने भरून जाईल. कौटुंबिक आयुष्यातही समृद्धी आणि शांततेचे साम्राज्य निर्माण होईल. घरातील जुने वाद, गैरसमज आणि क्लेश कायमचे नष्ट होऊन परस्पर प्रेम आणि आदर वाढेल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा दिसून येईल आणि सर्वजण एकत्र येऊन घरातील मंगल कार्य साजरी करतील. एकंदरीत हा काळ तुमच्या कुटुंबाला सुरक्षितता, स्थैर्य आणि अफाट यश देऊन जाणारा ठरेल. वृश्चिक राशींच्या जातकांनो, ग्रहांचा हा अद्भुत योग आणि यशाचा हा सुवर्ण काळ तुमच्या आयुष्यात इतिहास घडवण्यासाठी आला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या सकारात्मक ऊर्जेवर तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये जय महाकाल किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा. हे शुभ संकेत तुमच्या जवळच्या वृश्चिक राशींच्या मित्रांना आणि नातेवाईकांना लगेच शेअर करा.
व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अचूक राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.